इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाचा विदेशामध्ये सुद्धा प्रचार आणि प्रसार. 170 देशातील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण. हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीमध्ये विठ्ठल भक्तांची पंढरपुरात दर्शनासाठी मागणी. ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. बहे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेमध्ये ठराव. असा ठराव करणारी बहे ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामधली पहिली ग्रामपंचायत. हा ठराव तहसीलदारांकडे सुपूर्द. सांगली शहरामधल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर असणाऱ्या पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलेलं. हा काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार. अकोल्याच्या अकोटमध्ये पोलिसांकडून हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन. मागील 5 वर्षांमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये 223 दुचाकी स्वारांचा मृत्यू. हेल्मेटचं महत्त्व पटवून देण्यासाठी रॅली. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शासकीय रुग्णालयामध्ये 4 डायलिसिस मशीनचं लोकार्पण. अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान प्रतिष्ठान यांच्याकडून मशीन उपलब्ध. रुग्णांना याचा फायदा होणार. लोणावळ्यामध्ये संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत एकाला अटक. ड्रग्सची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडलं. त्याच्याकडून अंमली पदार्थ जप्त. जालन्यामध्ये मोसंबीला 15 ते 17 हजार रुपयांपर्यंतचा दर. मागील 15 दिवसाच्या तुलनेमध्ये मोसंबीच्या भावामध्ये वाढ. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या सातपुडा पर्वतरांगेमधील पुरातन नवनाथ महाराज इथे धर्मनाथ बीज निमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती. निसर्गरम्य वातावरणामध्ये यात्रोत्सवाला सुरुवात. रत्नागिरीच्या कारवांचीवाडीमधील भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. उद्या देवीचा अभिषेक केला जाणार. राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येणार. मावळच्या टाकवे गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी जत्रेनिमित्तानं भव्य छकडी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यामधील 350 बैलगाडा मालकांचा सहभाग. बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी.